हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. धीरज तसाच त्याच्या रूममध्ये येतो. मॉमची साडी अजूनही ठेवली आहे त्यांनी. माझी फेवरेट साडी आहे ती, पण ती त्या मुलीला का देत आहेत आणि असं का बोलल्या त्या की मॉमची इच्छा होती. ती मुलगी आणि मॉमचा काय संबंध आहे यामध्ये काही कळेना मला. तर डॅडने मॉमची आठवण सांभाळून ठेवली आहे. त्यांनी मॉमच्या कोणत्याच गोष्टी त्यांना दिल्या नाहीत. माझ्या मॉमची सगळी गोष्ट त्यांनी माझ्या बायकोसाठी ठेवल्या आहेत, पण ती मुलगी या सगळ्याच्या लायक नाही. या सगळ्यावर मायराचा अधिकार आहे आणि तो मी तिला देणार. आणि डॅड आणि त्या कितीही चांगल्या वागल्या तरी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. आणि स्वीटहार्ट काय बोलली ती मुलगी आम्हाला जोडेल असं कधीच होऊ देणार नाही. धीरज रूममध्ये फेऱ्या मारत बोलतो. भाई, तुला खाली बोलावलं आहे. रोहित त्याच्या रूममध्ये येत बोलतो. हो चल. धीरज बोलत रूममधून बाहेर येतो आणि दोघे एकत्र खाली येतात. धीरज खाली येऊन सोफ्यावर बसतो. त्याच्या बाजूला चार्लीसुद्धा येऊन बसतो, पण चार्लीचा राग आल्यामुळे तो लगेच तिथून उठून दुसऱ्या बाजूला जातो आणि चार्ली नकारार्थी मान हलवत सुस्कारा सोडतो. तिकडे एक माझी गर्लफ्रेंड आणि इथे हा कसे होणार माझे. दोघेसुद्धा सहजासहजी ऐकत नाहीत. गॉड सेव्ह मी. चार्ली वर बघत बोलतो. समोर ब्राह्मण काका पूजा मांडत असतात. प्रिया आणि रिया शिवांशीला घेऊन येतात. त्यांच्याबरोबर आरुषीसुद्धा येते. त्या सगळ्या स्टेप उतरून खाली येतात. तेव्हाच रोहितचे लक्ष त्यांच्याकडे जाते. मॅम तुम्ही? रोहित शिवांशीला बघून बोलतो. त्याचवेळी शिवांशी आणि बाकीची सगळी रोहितकडे बघतात. नाही बोलले तरी रोहितच्या तोंडून मिस ऐकून धीरजसुद्धा तिच्याकडे बघतो. काल जेव्हा शिवांशी घरी आली होती तेव्हा रोहितने तिचा चेहरा बघितलाच नव्हता. त्याला त्याच्या भाईचं टेन्शन होतं ना. तेव्हा धीरज समोर बघतो तर समोर त्याला ती मुलगी दिसते जी त्याला कॉलेजमध्ये धडकली होती. त्याच्या आईच्या जांभळ्या रंगाच्या पैठणीत ज्याचा तिने काष्टा घातला होता. पुढून केसांची वेणी घालून मागे केसांचा अंबाडा केला होता आणि त्यात मोगऱ्याचं आणि अबोलीच्या फुलांचा गजरा माळला होता. कमरेला कमरपट्टा, हातात हिरवा चुडा आणि त्यामध्ये मोत्यांच्या बांगड्या. त्याचबरोबर त्याच्या आईच्या पाटल्या, गळ्यात कोल्हापुरी साज, त्याच्या आईचं मंगळसूत्र, त्याचबरोबर राणीहार, बाजूबंद, कानात झुमके, त्याला जोडून वेली, पायात चांदीच्या पट्ट्या, पायाच्या बोटात जोडवी, मासोळी. त्याच्या आईच्या साडीत आणि दागिन्यात खूप सुंदर दिसत होती. आधीच रंगाने गोरी, त्यात नाजूक बांधा. काय बोलस तू मॅम? प्रीती त्याच्या जवळ येत बोलते. हो, या माझ्या मॅम आहेत. आम्हाला शिकवतात. भाई ओळखतो यांना? रोहित हो का? धीरज ओळखतो का? अरे मग हे तर चांगलेच आहे की. देवेंद्र राजपूत हसतच बोलतात. नाही, आमची फक्त एकदाच भेट झाली होती, ती पण रोहितच्या कॉलेजमध्ये. ते पण मला आता जास्त आठवत नाही. धीरज तिच्यावरची नजर हटवत थोड्या रूढ आवाजात बोलतो. पण सगळ्यांनी त्याची तिच्यावर असणारी नजर बघितली असती. शिवांशीला ती त्याची नजर कळली होती. अरे भारी आहे ना तुझी मॅम, तुझी बहिणी आहे. आता तुला स्टडीचं जास्त टेन्शनच नाही. चार्ली रोहितच्या खांद्यावर हात टाकत हसतच बोलतो. त्याचनंतर काय मस्त. आता मला रोज स्टडी करावा लागेल आणि कॉलेजमध्ये एन्जॉय पण नाही करता येणार. नाहीतर वहिनी भाईला सांगणार. रोहित बारीक चेहरा करत हळू आवाजात चार्लीला बोलतो. घाबरू नकोस, ती खूप शांत आहे. तुला आत्तापर्यंत अंदाज आला असेलच ना. ती काही करणार नाही. तसंच पण ती आपल्या बाजूने आहे. तुला पाहिजे तेवढे एन्जॉय कर. चार्ली पण हळू आवाजात बोलतो. खरं का? रोहित त्याला विचारतो. हो मग, तू नको काळजी करू रे. ती तुझ्या बाजूने असेल. मी सांगतो तिला. तुझ्या भाईला काही कळणार नाही. उलट तिला सांगणार नाही. तूच रे बाबा, तूच आहे माझा रोहित.
खुश होत बोलतो. त्यानंतर काय चालू आहे दोघांचे? महेंद्र त्यांच्यामध्ये जात बोलतात. तसे दोघे नकारार्थी मान हलवतात आणि बाजूला होतात. पण धीरजला त्यांच्या हावभावावरून कळले होते. धीरज त्यांच्याकडे बघत असतो की तेवढ्यात त्या दोघांची पण नजर धीरजवर पडते आणि जणू नजरेने धीरज त्यांना सांगत होता, तुम्ही जो विचार करत आहात तो मी पूर्ण होऊ देणार नाही. दोघे सुद्धा चेहऱ्यावर खोटी स्माईल आणून काहीच न झाल्यासारखं दाखवतात. शिवांशी, खूप सुंदर दिसतेस ग. जणू माझ्या शिवानीचे दुसरे रूपच आहेस तू. तुला या रूपात बघून मला माझी शिवानीच आठवली. गीताई म्हणतात. तिच्या केसांवर हात फिरवत बोलतात. नाही बोललं तरी शिवानीच्या आठवणीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हो ना, शिवानीताईसुद्धा या साडीमध्ये अशाच दिसायच्या. ही साडी त्यांच्या अंगावर खुलून दिसायची. आणि आता तुझ्यावर ताईंचे दागिने सुद्धा तुला खूप छान दिसत आहेत, प्रीती म्हणते. शिवानीताई अगदी तुझ्यासारख्याच होत्या, दिसायला, रंगाला आणि स्वभावाला देखील. तू ताईंसारखीच असणार आहेस माहिती आहे आम्हाला. तुला कोणाची नजर लागू नये. कानामागे काळजाचा टिक्का लावत नीलम म्हणाली. त्यानंतर शिवानी खूप सुंदर दिसत होती. शिवानी या घरात आल्यावर घराला खरं घरपण आलं होतं. पण ती गेल्यावर परत ते बोलता बोलता थांबले. पण परत हलके हसत डोळ्यातलं पाणी पुसलं. आता तू आलीस ना, तू आली आहेस ना, तर परत या घराला घरपण येईल. धीरजसुद्धा थोडा भावुकच झाला होता. नाही बोललं तरी शिवांशीला बघून त्याला त्याची मॉम आठवली होती. सगळे खरे बोलत होते. शिवांशी ही थोडीफार त्याच्या आईसारखीच दिसत होती. पूजेला उशीर होतोय. ब्राह्मण काकांचा आवाज येतो. तसे सगळे आपले पाणावलेले डोळे पुसतात. त्यानंतर धीरज शिवांशी, जा पूजेला बसा. प्रीती त्यांची गाठ बांध. आई, गीताई बोलतात. त्यानंतर दोघे पाटावर जाऊन बसतात. पूजेला सुरुवात होते. पूजा अर्थात सुरू असताना शिवांशीच्या घरचेही जॉईन होतात. सगळी पूजा झाल्यावर दोघं पण जोडीने सगळ्यांचाच आशीर्वाद घेतात. शिवांशीच्या घरचे आले असल्याने धीरजला तिथेच थांबवावं लागतं. मोठ्यांचा आदर करायचं त्याचे आणि त्याच्या आईचे संस्कार होते. त्यामुळे तो तिथेच बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतो. धाडधाड बोलून सगळेच जेवायला बसतात. धीरज आणि शिवांशी पण सगळ्यांबरोबर बसतात. सगळ्यांचं जेवण झाल्यावर ते सगळे सोफ्यावर बसतात. धीरज त्याच्या रूममध्ये जाऊन ऑफिससाठी रेडी होऊन खाली येतो आणि त्यानंतर मला ऑफिसला जावं लागेल, निघतो मी आता, धीरज म्हणतो. स्वीटहार्ट बाय, मला यायला लेट होईल. धीरज एकदा शिवांशीच्या वडिलांकडे आणि एकदा गीताईकडे बघून बोलतो. त्यानंतर नाही, खूप उशीर झाला आहे, आता आम्ही पण निघतो. प्रताप उठून बोलतो. आत्ता तर आलात, निवांत जा, धीरज म्हणतो. तेवढ्यात घरात दरवाजाकडे कुणीतरी मोठ्या आवाजात येतं. तर धीरज अशी मोठमोठ्याने ओरडू लागते. सगळी दरवाजाकडे बघत असतात आणि त्या मुलीला पाहून सगळ्यांच्याच कपाळावरती आठ्या जमा होतात. कोण आहे ती व्यक्ती जिच्यामुळे सगळे टेन्शनमध्ये दिसत आहेत? सगळेच आता विचार करू लागतात. धीरज, एक मुलगी ओरडत दरवाजात येते. त्यानंतर सगळी दरवाजाकडे बघत आणि त्या मुलीला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता इथे प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे की ती मुलगी नक्की कोण असेल? शिवांशी, नेहा, आरुषी, निर्मला आणि प्रतापला माहीत नसतं की ती मुलगी कोण आहे हे. धीरज, हे काय आहे? तू माझ्याशी असं कसं करू शकतोस? ती रागातच धीरजसमोर उभी राहत बोलते. त्यानंतर मायरा, व्हॉट हॅपन? धीरज तिला विचारतो. गोंधळून तिच्याकडे बघून बोलतो. मायरा नाव ऐकून शिवांशी आणि तिच्या फॅमिलीला लगेचच कळतं की ती त्याची गर्लफ्रेंड आहे. त्यामुळे आता सगळे बघतच राहतात. धीरज, तुझा फोन कुठे आहे? माझा फोन का उचलत नाहीस? मायरा त्याला विचारते. माझा फोन स्विच ऑफ झाला होता
आत्ताच मगाशी चार्जिंगला लावला होता, अजून ऑन केला नाही. काय झालं? धीरज तो आजूबाजूचं सगळं विसरून गेला होता तिला टेन्शनमध्ये बघून. धीरज, हे मीडियावाले काय सांगतायत? तू लग्न केलंस? हे खरं नाही आहे ना? मायराच्या प्रश्नाने धीरज सत्यात येतो आणि आजूबाजूला बघतो तर सगळेच तिथे होते. सगळेच मायराला रागाने बघत होते, कारण तिच्या आरडाओरडा केल्याने सगळ्यांनाच तिचं राग आलेलं असतो. अचानकच काय माहिती काय, पण त्याच्या मनात शिवांशीचा विचार येतो आणि त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मायरा अगदी त्याच्या जवळ उभी असते. दोघांच्या मध्ये 2 बोटांचं अंतर. फक्त त्याला कळतंय. मायराला कळलंय म्हणजे जगाला कळलं असेल, पण तिच्या बोलण्यावरून तरी वाटत होतं की तिला आपल्या वाईफबद्दल माहीत नाही, म्हणजे कोणालाच माहीत नसेल. थँक गॉड, धीरज मनातल्या मनात म्हणतो. तेवढ्यात परत मायराचा आवाज कानावरती येतो, पडतो. बोल ना धीरज, हे खरे नाही आहे ना? तू लग्न केलं नाहीस ना? मायरा, हे बघ मायरा, आता तू घरी जा, आपण नंतर बोलू यावर. धीरज तिला बाजूला करत बोलतो. त्यानंतर, म्हणजे हे खरं आहे का? मीडिया जे सांगत आहे ते खरं आहे ना? तू लग्न केलंस? तू मला चीट केलंस धीरज, तू हे कसं करू शकतोस? मायरा रागतच बोलते. मायरा तू जा जा बोललो आहे ना मी, नंतर बोलू आपण, धीरज म्हणतो. त्याला कोणाबद्दलही वाटत नसलं तरी शिवांशीच्या घरचे सगळे होते तिथे आणि या सगळ्या प्रकारामुळे त्याच्या फॅमिलीला किंवा स्वीटहार्टला काही बोलू नये असं त्याला वाटत होतं. धीरजला त्या सगळ्यांची काळजी वाटत होती. नाही, मला आत्ताच तुझ्याकडून उत्तर हवं आहे. सांग मला, तू लग्न केलंयस ना? बोल ना. मायरा बोलत असते की हो, त्याने लग्न केलं आहे आणि त्याची बायको आहे मिसेस शिवांशी धीरज राजपूत. कळलं? गीताई पुढे येत शिवांशीकडे बघत बोलतात. तसा मायराला धक्का बसतो. काय धीरज, तू मला चीट केलंस? तू माझ्याशी लग्न करणं होतंस ना? तू मला प्रॉमिस केलं होतं तसं. मायरा रडत रडत बोलते. हो, पण आता त्याचं लग्न झालं आहे, त्यामुळे आता त्याच्या आयुष्यातून निघून जायचं तू. कळलं? धीरजचा मित्र त्या मायराला म्हणतो. मी काय बोलते आहे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. मायरा तिला म्हणते. अगं आम्ही सांगतोय ना. नीलम म्हणते. नाही, मला फक्त धीरजकडून ऐकायचं आहे, मायरा म्हणते. मायरा, काल माझं लग्न झालं आहे आणि ती माझी वाईफ आहे. शेवटी धीरज बोलतोच, कारण त्याच्या तोंडून ऐकल्याशिवाय ती जाणार नाही आहे हे त्याला माहीत असतंच. त्यामुळे धीरजने आता तिला स्पष्टच सांगून टाकलं. ऐकलंस ना, आता जा इथून. आमच्या घराचं चांगलं वातावरण बिघडवू नकोस. महेंद्र आता इथे म्हणतो. धीरज, फसवलं आहेस तू मला. आय हेट यू. मायरा रडतच तिथून निघून जाते. धीरज कोणालाही काही न बोलता तसाच घराबाहेर पडतो. त्यानंतर, आम्हाला माफ करा, ती मुलगी अशी अचानक येईल असं वाटलंच नव्हतं मला. गीताई पुढे येत हात जोडत बोलतात. आज ना उद्या हे समोर येणारच होतं, पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काहीही झालं तरी माझ्या मुलीला एकटं पडू देऊ नका. तिच्या मागे खंबीरपणे उभं राहा, प्रताप म्हणतो. त्यानंतर, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत, तिला कधीच एकटं पडू देणार नाही. धीरजचा मित्र चार्ली जो आहे तो सांगतो. निर्मलाताई, आम्ही कधीच शिवांशीला एकटं सोडणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. तिचं आता खरं फसलं आहे, त्यामुळे ती पुन्हा त्याच्या आयुष्यात येणार नाही. नीलम म्हणते. ताई, तुम्ही म्हणताय तर विश्वास ठेवतो, पण तरीही आईचं काळीज आहे हो. लेकीसाठी जीव अडकलाय. डोळे पुसतच त्या बोलतात. त्यानंतर आता इथे, हो, समजू शकते तुमचं मन. मलाही 2 मुली आहेत, तुम्ही काळजी करू नका. लवकरच त्यांचा सुखाचा संसार सुरू होईल. नीलम त्या सगळ्यांना सांगत असते. माझीही तीच इच्छा आहे, निर्मला म्हणते. धीरजला आता मायराबद्दल काळजी वाटत असते. चला आता आम्ही निघतो, उशीर झाला आहे, प्रतापराव म्हणतात. हो, निघतो आम्ही.
उद्या पाठवलं असतं जावई सकट दोघांना पण, निर्मला म्हणते. उद्या येतील दोघं, पण काही दिवसांनी तिला राहायला पाठवू आम्ही. आता सध्या लगेच नाही जमणार. गीताई बोलतच असतात की आता काही हरकत नाही, आता राहू द्या, पण नंतर तिला राहायला पाठवा काही दिवस. निर्मला त्यांचे मन समजून बोलतात. शिवांशीला भेटून ते सगळे जातात. त्यांच्याबरोबर आरुषीसुद्धा जाते. शिवांशी जाऊन आराम कर थोडा, आता थकली असशील, बाकीचं नंतर बोलू, नीलम म्हणते. त्याचनंतर हो ठीक आहे बोलून शिवांशी गेस्टरूममध्ये जाते. आणि तो असं कसं करू शकतो? मला चीट केलं त्याने. नाही, मी असं नाही सोडणार धीरज, तुला मी नाही सोडणार. मायराने फ्लॅटमधलं सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकलेलं. हाताला लागेल ती वस्तू तो फेकत होता. भले ती पैशासाठी त्याच्याबरोबर होती, पण किती केलं तरी सगळ्यांना फिलिंग्स असतात. मग तिला का नसतील? तिलाही होत्या धीरज विरुद्ध फिलिंग्स. फक्त त्या फिलिंग्सवर लोभ जडला होता. ती हाताला लागेल ते सामान फेकत असते. इतक्यात मागून धीरज तिला पकडतो. धीरजकडे फ्लॅटची एक्स्ट्रा चावी आधीच असते. ती त्याच्या बंगल्यातून रागातच बाहेर गेल्यावर थोड्याच वेळात तोही निघतो. तिला समजवण्यासाठी तिच्या फ्लॅटवर येतो. त्याला माहीत होतं की तिला खूप राग आला असेल, म्हणूनच धीरज तिच्या पाठी आले आहे. तर आता ती धीरजला म्हणते, सोड मला, तू चीट केलंय माझ्याशी, धोका दिलाय, माझा फायदा घेतलाय. ती त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत ओरडत असते, पण धीरजची मिठी इतकी घट्ट की ती हलूही शकत नव्हती. धीरज लिव्ह मी, ती जोरजोरात ओरडते. सोडेन, पण एका अटीवर, तू माझं ऐकून घ्यायचं. धीरज म्हणतो, काय ऐकू तुझं? अजून काही बाकी ठेवलंय का? मायरा म्हणते. तू माझं ऐकून तरी घे. धीरज म्हणतो, मला काही ऐकायचंच नाहीये, आता निघून जा. मायरा त्याला म्हणत असते की नाही, मी ऐकूनच घेणार नाही. तो बोलतो, नाही जाणार, आधी ऐकून घे. धीरज काय आहे, आधी तर सोड. शेवटी मायरा थोडी शांत होत म्हणते, सोडेन पण आधी ऐक. धीरज ठीक आहे, पण आधी मला सोड. मायरा म्हणते. मायरा आय एम सॉरी, आधी माझं एक ऐकून घे. धीरज तिला सोडतच स्वतःकडे वळवत म्हणतो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. धीरज, तू मला फसवलंयस, माझा वापर केलास, प्रेमाचं नाटक केलंस, माझ्या प्रेमाचा फायदा केलास, आणि तू लग्न कोणा दुसऱ्याशीच केलंस. किती वेळा मागे लागले होते लग्न कर म्हणायला, तर काहीतरी कारण द्यायचास, आणि आता दुसऱ्याबरोबरच लग्न करून मोकळा झालास. मायरा रडतच बोलू लागली, असं नाही आहे मायरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. त्या दिवशी तू बोलल्यानंतर मी घरी जाऊन सगळ्यांना सांगितलं होतं, पण त्याआधीच स्वीटहार्टने माझ्यासाठी एक मुलगी ठरवली होती. तिच्यासाठी मी नकार दिला होता, पण नंतर जे झालं ते सगळं सांगतो. धीरज तिला सगळं सांगतो. म्हणजे एवढं सगळं झालं आणि त्यांनी तुला ब्लॅकमेल करून लग्न लावलं तिच्यासोबत. मायरा म्हणते, हो, पण हे सगळं मी फक्त स्वीटहार्टसाठी केलं आहे, माझा त्या मुलीशी काही संबंध नाही. धीरज मायराला मिठीत घेत म्हणतो. आणि त्याचनंतर आता मायरा जी आहे तिला आता चांगलं वाटतं, पण तुझ्या इच्छेविरुद्ध तू तिच्यासोबत कसा राहणार? आणि मग माझं काय? मायरा त्याला विचारते. त्याची काळजी करू नकोस, जास्त दिवस नाही थांबणार तिच्यासोबत, आणि लवकरच तुला त्या घरात घेऊन जाणार आहे मी. धीरज तिला बोलतो. खरंच? पण ते कसं शक्य होईल? मायरा त्याला विचारते. मी आज रात्रीच. धीरजच्या बोलण्यावरून मायराच्या चेहऱ्यावर चमक येते. धीरज परवापासून त्याच्यावर घडलेले सगळे काही तिला सगळं काही सांगतो. म्हणजे तू माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी त्यांना विचारलं आणि त्यांनी नकार दिला. त्यांनी आधीच एक मुलगी तुझ्यासाठी पसंत करून ठेवली होती. मायरा म्हणते, हो, ती चार्लीच्या आत्याची मुलगी आहे. धीरज तिला सांगतो.
म्हणजे चार्लीनेच त्या मुलीला आणलं असेल आणि त्याला आपल्याबद्दल सगळं माहीत आहे, तरी त्याने असं का केलं? मायरा नाही माहिती मला. घरातील सगळ्यांना माहिती, तरी त्यांनी असं केले. धीरज तिथल्या सोफ्यावर बसत निराश होत बोलतो. धीरज, तुलाच ती माणसं हवी होती. कोणी कोणाचे नसते. उलट ते तुझा फायदा घेत आहेत. पण नाही, तुला तुझा तो सो कॉल्ड परिवार आणि ते मित्र महत्त्वाचे होते. माझे कधी ऐकलेच नाही. त्यांना तू नाही, तुझ्याकडून मिळणारा पैसा दिसत आहे. तू स्वीटहार्ट करतोस ना. त्या पण मायरा रागात बोलत असते की शट अप मायरा, माझ्या फॅमिलीबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही मी. धीरज ओरडतो तशी ती घाबरती. धीरज कोणाचं ऐकून घेत नव्हता. त्यातल्या त्यात फॅमिलीबद्दल तर अजिबात ऐकून घेत नव्हता आणि हे मायराला माहीत होतं. आधी ती खूप बोलायची त्याच्या फॅमिली विरुद्ध, पण एक दिवस असं धीरजने तिला झापलं होतं की परत तिने त्याच्या फॅमिली विरुद्ध शब्द काढला नाही. आधीमध्ये काढायची, पण तेव्हा धीरज अशा करारी नजरेने बघायचा की बास, तिची पुढची बोलतीच बंद व्हायची. हे बघ धीरज, आय एम सॉरी, मला असं नव्हतं बोलायचं. ते तुझे लग्न झाले म्हणून मला राग आला आणि मी रागातच बोलली. माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं. मायरा स्वतःची बाजू सावरत बोलली. तुला बोलायला दिले म्हणजे तू हवे तसं बोलशील असं अजिबात नाही. माझ्या फॅमिलीबद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाही. माझी नाही हे तुला आधीपासूनच माहीत आहे ना. मग हिम्मत कशी होती तुझी? धीरज अजूनसुद्धा रागातच तिच्याकडे बघत होता. धीरज, सॉरी ना, पण मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय, आणि हे तुलासुद्धा माहीत आहे. तुझे असे हे अचानक लग्न झाले आणि त्यात तुझी फॅमिली इन्व्हॉल्व आहे हे कळल्यामुळे मला राग आला फक्त, ते पण तुझ्यासाठी रे. ती त्याला मनवण्याच्या सुरात बोलती, कारण आता त्याचा राग परवडणारा नव्हता. थोडा राग आणि तो तिला सोडून लगेच तिच्याकडे म्हणून ती शांत होत बोलती. धीरज, पण अरे असं किती दिवस तुझ्या मनाविरुद्ध तू तिच्या बरोबर राहणार आहेस? मायरा म्हणते. जास्त दिवस नाही राहणार, त्याची मी आधी सोय केली आहे. धीरज काहीतरी विचार करतच बोलतो. म्हणजे नक्की काय केलं आहेस तू? मायरा धीरजला विचारते. मी आज. धीरज तिला त्याचा प्लॅन सांगतो आणि तो प्लॅन ऐकून मायरा खुश होते. मायराला आता वाटतं की आता काही टेन्शन नाही. तरीसुद्धा धीरज, तुम्ही एका रूममध्ये राहणार आणि तेव्हा तुमच्यात प्रेम झाले तर? मायरा, असं काही होणार नाही. तुलासुद्धा माहिती आहे हा धीरज राजपूत कोणाच्या पण प्रेमात पडत नसतो. हे तुला तर खूप चांगल्या प्रकारे माहीत असेल ना. धीरज बोलतो तशी मायरा चपापती, कारण धीरज कोणाच्या प्रेमात स्वतःहून पडत नाही हे तिला माहीत होतं. धीरजने तिच्यावर प्रेम करावे यासाठी तिने किती प्रयत्न केले होते. कॉलेजपासून त्याच्या मागे लागली होती, पण त्याने कधीच तिला भाव दिला नाही. तरी तिने प्रयत्न सोडला नाही आणि शेवटी बिझनेसमध्ये एंट्री केल्यावर एकटा पडल्यानंतर त्याने तिला होकार दिला होता. त्यातसुद्धा त्याने तिला कधीच स्वतःवर वर्चस्व करू दिले नाही. धीरज, मला तू हवा आहेस. काही कर, पण लवकर तिला आयुष्यातून काढून टाक, म्हणजे मी त्या घरात येईन. मायरा, आज घरी गेल्यावर मी तिला सांगणार आहे आणि त्या पेपर्सवर साईन घेणार आहे. धीरज म्हणतो. ती देईल का साईन? मायरा, का नाही देणार? नक्की देणार. तिला अजून हा धीरज राजपूत कोण आहे माहीत नाही. धीरज म्हणतो. सॉरी धीरज, मी तुझ्यावर नको ते आरोप केले, पण काय करू, ती न्यूज बघून मला काही कळेनाच म्हणून. मायरा, ठीक आहे, पण एक विचारू का? न्यूजमध्ये तिचा चेहरा किंवा तिची आयडेंटिटी रिव्हील नाही केली ना? धीरज म्हणतो. नाही,
फक्त तुझं लग्न झालं आहे एवढंच मेन्शन केलं आहे. मायरा, मला ऑफिसला जायचं आहे, मी निघत आहे. धीरज तिला म्हणतो, हा ठीक आहे, पण तू इथे येत जा. मायरा त्याला म्हणते, हो निघतो मी आता. धीरज बोलून त्याच्या ऑफिससाठी निघून जातो. शिवांशी चेंज करून रूममध्येच बसती. आज प्रिया आणि रिया त्यांच्या ट्युशन क्लासला गेल्या असतात. शिवांशी, आत येऊ का? गीताई तिला विचारतात. नीलम आणि प्रीती दारात असतात. हा या ना. शिवांशी बेडवरून उठतच बोलते. त्याचनंतर शिवांशी, मगाशी जे काही झालं त्याने तुला राग आला असेल ना? गीताई तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलतात. असं काही नाही आहे. तिला यातलं काही माहीत नसल्याने तिचं असं रिॲक्ट करणं स्वाभाविक आहे. शिवांशी, हा तुझा समजूतदारपणा झाला, पण आतापासून धीरजवर लक्ष ठेवून राहा. त्याला तिच्यापासून लांब करून स्वतःचं बनवायचा प्रयत्न कर. नीलम म्हणते, हा मी नक्की प्रयत्न करेन. शिवांशी हलकं हसत बोलते. मी तुम्हाला काय बोलू? शिवांशी बारीक चेहरा करत बोलते. तशा सगळ्या हसतात आणि त्यानंतर आता इथे हे बघ, मला तू आजी किंवा तुझा नवरा बोलतो तसं स्वीटहार्ट बोल. गीताई हसतच बोलतात. तशी ती मान हलवते. मी आजी बोलेन. शिवांशी, नीलमला आई आणि प्रीतीला काकी बोल. धीरज आणि धीरजच्या ह्यांनाच महेंद्रना डॅड, काका आणि तुझ्या ननंदना आणि दिरांचा तर नाव माहितीच आहे तुला. गीताई म्हणतात, ठीक आहे. शिवांशी, तुला हवे तसे तू कपडे घालू शकतेस, आमची काही रोकठोक नाही. प्रीती, ते परवापासून मी माझ्या कॉलेजला गेली तरी चालेल का? सांभाळून जाऊ शकतेस तू. यासाठी तुला परमिशनची काय गरज आहे? नीलम परत थँक्यू बोललीस तर बघ, या घरात आम्ही कोणाला कधीच अडवलं नाही. प्रीतीसुद्धा घर आणि हॉस्पिटल बघतेस ना. नीलमसुद्धा NGO, वृद्धाश्रम आणि घर सांभाळते. तसंच तू पण करू शकतेस आणि आता तू या घरचीच आहेस. त्यामुळे हे थँक्यू बोलू नकोस. गीताई म्हणतात, ठीक आहे आजी, परत नाही बोलणार. शिवांशी म्हणते, बरं, आजपासून तू धीरजच्या रूममध्ये राहणार आहेस. तुझे सगळे सामान स्टाफच्या मदतीने शिफ्ट केले आहे. चल, तुला त्याची रूम दाखवायची आहे. प्रीती म्हणते, ठीक आहे. शिवांशी म्हणते. त्या तिघी पण शिवांशीला घेऊन त्याच्या रूममध्ये येतात. शिवांशी श्रीमंत महती पण तरीसुद्धा त्यांच्यापुढे तिला नकार देत आला नाही. हे बघ, ही माझ्या धीरजची रूम आहे, गीताई म्हणतात. त्यानंतर शिवांशी नजर वर करून ती रूम बघते. गेस्ट रूमपेक्षा मोठी होती ती रूम. त्याच्या मधोमध किंग साईज मोठा बेड, बेडच्या मागे त्याचा मोठा फोटो. रूममध्ये एका बाजूला छोटा फ्रीज, दुसऱ्या बाजूला मोठा सोफा, त्याच्यासमोर एक छोटा टेबल, सोफ्यापासून काही अंतरावर एक मोठे वॉर्डरोब. त्यामध्ये धीरजचे शर्ट, टी-शर्ट, जीन्स, जॅकेट, शूज, ब्रँडेड परफ्युम्स सगळं काही व्यवस्थित सेट केलेलं होतं. वॉर्डरोबच्या बाजूने आत जाताच बाथरूम, बेडच्या समोरच बाल्कनी. शिवांशी सगळं काही निरखून बघत होती. याआधी तिने असं काही पाहिलं नव्हतं. सगळीकडे ब्रँडेड सामान होतं. हे डोअर कसलं आहे? शिवांशी डोअरच्या बाजूच्या भिंतीवर एक काचेचं स्लाईड डोअर होतं. हे धीरजच्या स्टडी रूमचं आहे. रूममधून लगेच तिकडे जाता यावं म्हणून केलंय त्याने. नीलम म्हणते, बरं शिवांशी, इथे अजून एक वॉर्डरोब आहे. हे बघ, यामध्ये तुझी सगळी कपडे ठेवली आहेत आणि त्याचबरोबर अजून काही कपडेसुद्धा आणले आहेत. तू एकदा बघून घे. प्रीती म्हणते, अहो काकू, माझी कपडे होती, मग कशाला अजून कपडे? शिवांशी म्हणते, असू देत ग, आधीच तू घाई गडबडीत आली आहेस आणि हे सगळे ड्रेस आपल्या डिझायनरकडून मागवले आहेत. तुझ्या साईजचे आहेत. गीताई म्हणते, खूप छान आहेत कपडे, पण शॉर्ट्स नाहीत घालत.
शिवांशी कपडे बघत बोलली. असू देत, आज न उद्या घालशील. जेव्हा धीरज आणि तुझं सगळं काही ठीक होईल तेव्हा त्याच्यासाठी तरी घालशील. त्यामुळे असू देत. प्रीती हसतच म्हणाली. काही काय काकी? आपल्या चेहऱ्यावरची लाजेची लाली लपवत शिवांशी बोलली. बरं चला, खाली जाऊया आपण. आता जेवणाचं बघावं लागेल. नीलम, मी पण येते तुमची मदत करायला. आता इथे शिवांशी, तू आराम कर. उद्या तुझ्या हातून एखादा गोड पदार्थ बनवल्यावर तू किचनमध्ये जाऊ शकतेस, गीताई म्हणते. हो, तोपर्यंत तू आराम कर. तुला आम्ही नंतर आवाज देतो. तिघी पण खाली निघून जाते आणि त्यानंतर त्या तिघी गेल्यावर शिवांशी थोडा वेळ गॅलरीत जाऊन उभी राहते. संध्याकाळ होत चालली होती. आता ऊन खाली उतरलं होतं. सगळीकडे तांबड्या छटा पसरू लागल्या होत्या. हवेत सुद्धा आता गारवा होता आणि या वातावरणात कालपासूनचं तिचं अस्वस्थ मन आता कुठे शांत झालं होतं. तर आता धीरज मायराबद्दल घरच्यांना काय सांगणार आहे आणि नक्की घरच्यांना कसं मनवणार आहे, घरचे काय रिॲक्ट करतील हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा अशाच नवनवीन स्टोरीज.